थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, शहीद शिवराम हरी राजगुरू, शहीद सुखदेव थापर यांना अभिवादन करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीनं 23 मार्च रोजी कसबा गणपती मंदिरासमोर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या सभेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत सरचिटणीस नितीनजी सोनटक्के, प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रसादजी लवळेकर, शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, शहर पालक मनोज नायर, उपाध्यक्ष पप्पू टेमघरे, सरचिटणीस मनोज पवार, उपाध्यक्ष अरविंद परदेशी, निलेश जोशी, विजय गावडे उपस्थित राहणार आहेत। या सभेसाठी सुमारे 4,500 ते 5,000 कार्यकर्ते, महिला उपस्थित राहणार असल्याचं यावेळी अली दारोवाला यांनी सांगितले। पुणे शहरामध्ये पतित पावन संघटनेने रविवारी 23 तारखेला शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। फार मोठ्या संख्येने पतित पावनचे कार्यकर्ते प्रमुखपणे 3 जिल्ह्यातून इथे येणार आहेत। कोल्हापूर, अहिल्यानगर आणि पुणे या 3च जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित केलेला आहे। संपूर्ण प्रांताच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेलं नाही, कारण इतक्या अल्पावधीतच आम्ही हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे सगळ्या प्रांतभर कार्यकर्त्यांची सगळी व्यवस्था, त्यांच्या गाड्यांचं पार्किंग बिर्किंग हे काय आत्ता इमिजिएट आम्ही करू शकत नव्हतो, म्हणून योजनापूर्वक 3 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची हा जाहीर शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे कसबा गणपती चौकात। त्या कार्यक्रमाला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सोपानराव देशमुख, त्यांना ते अतिशय महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कॉलेजमध्ये लेक्चरर होते, आता निवृत्त आहेत, शेती बघतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे सहकार्यवाह प्रसादजी लवळेकर ते पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमात आहोतच। साधारणपणे 5,000 कार्यकर्त्यांची संख्या या कार्यक्रमाला उपस्थित राहील। कार्यक्रम 1 तासाचा असेल, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। खरं म्हटलं तर तमाम हिंदू संघटनांची असलेली मातृसंघटना, त्यांच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुखांनी हिंदू संघटनांची काय कल्पना असावी ते अतिशय स्पष्ट केलेलं आहे। हा विषय इररिलेव्हंट आहे, तरी आमचं मत असं आहे की महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर असू नये।